समाजकारणाला राजकारणाकडे नेण्याचा जो प्रयत्न आमच्या मनोज भाऊंचा चालला आहे तो चुकीचा आहे। आज सरकारने लाडकी बहीण योजना आणली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना असेल। आज मराठा समाजात 4-4.5 कोटी लोकांपैकी 1.5-2 कोटी महिला आमच्या माता भगिनी लेकी आमच्या या गरीब घरातल्या आहेत आणि त्यांना जर प्रत्येक घरामध्ये 1.5 हजार करून जर 3,000 रुपये जर घरात मिळणार असतील तर मी तर शहरी भागातला आहे, मनोज भाऊ म्हणतात प्रसाद भाऊ शहरातला आहे, पण ग्रामीण भागातलं मामाचं गाव आम्ही पाहिलं आहे। त्यामुळे माझ्या गावातल्या माझ्या लेकी बहिणींना माझ्या मातांना जर त्या 3,000 रुपयात जर त्यांचं घर चालणार असेल, त्यांच्या लेकराच्या घरात मिठाई येणार असेल, त्याची शाळा चालणार असेल तर मनोज भाऊंनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे, ना की विरोधकांच्या छत्रीखाली जाऊन टीका केली पाहिजे। तसंच माझा लाडका भाऊ योजनेमधल्या माझ्या मुलांना जी 10वी पास झालेली आमची बरीचशी लेकरं आहेत ज्यांना नोकऱ्या नाही आहेत, 12वी पास झालेली लेकरं आहेत त्यांना नोकऱ्या नाही आहेत, त्यांना स्टायपेंड म्हणून 6,000 आणि 8,000 आणि ग्रॅज्युएटला 10,000। आपण आज जर विचार करा, एका घरामध्ये जर 6,000 आणि 3,000, 8,000 आणि 3,000, 10,000 आणि 3,000 जर गेले तर त्या घरातली किती मोठी समस्या दूर होऊ शकते। त्यातून माझा मराठी भाऊ, माझी मराठी बहीण, माझी लेक ही व्यवसायाकडे जाऊ शकते, उद्योगाकडे जाऊ शकते आणि मोठ्या प्रमाणावरती शिक्षण देखील घेऊ शकते। त्यामुळे मनोज भाऊंनी समाजकारणामध्ये राजकारण आणू नये, विरोधकांची भूमिका मांडू नये आणि त्यांना जर राजकारण करायचं असेल आपल्या माध्यमातून मी कडकपणे सांगतो, मी माझं ट्विटमध्ये देखील केलं आहे, मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा द्यायला तयार आहोत। मी प्रवीण भाऊंशी बोललो आहे, त्यांनी राजकारणात यावं, आमदार व्हावं, आमच्या दोघांच्या जागी मनोज भाऊंनी आणि एकाला कोणाला तरी त्यांच्या कोण त्यांचे जे मार्गदर्शक आहेत त्याला आणावं, विधान परिषदेत भूमिका मांडावी, आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी मदत करतो। परंतु मी समाजकारण करणार, मी राजकारण करणार नाही आणि सरकारवर टीका करायची योग्य नाही। भाऊ, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, चर्चेला या, चर्चेतून मार्ग काढू आणि आरक्षणासाठी आम्ही तुमच्या मागे निश्चित आहोत, हे पुन्हा एकदा सांग। चर्चेला या, आता मागच्या जवळपास 6 ते 7 महिने झाले त्यांची एकच मागणी आहे, तीच मागणी ती वारंवार लावून धरतात, तरी तुम्हाला त्यावर तोडगा काढता येत नाही, चर्चा काय करणार, कशा प्रकारे? हे बघा, असं आहे की काही मागण्या या सरकारी आणि न्यायिक बंधनात असतात। आपल्याला राज्य चालवत असताना 14 कोटी जनतेचं राज्य चालवायचं, मग त्यामध्ये सर्व समाज हा सरकारसाठी मायबाप असतो, ज्यामध्ये मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, इतर समाज असेल, हा सगळा सरकार मायबाप आहे। हे करत असताना ज्या वेळेला सर्वपक्षीय बैठक लावली त्या बैठकीला माननीय शरद पवार साहेब आले नाहीत, उद्धव ठाकरे आले नाहीत, नाना पटोले आले नाहीत, विजय वडेट्टीवार आले नाहीत, दानवे साहेब विरोधी पक्ष नेते आले नाहीत का, जरांगे पाटील त्यांना का प्रश्न विचारत नाहीत की तुम्ही का आला नाहीत? माझं म्हणणं आहे, मी पुढाकार घेतो, जरांगे पाटलांच्या नेतृत्वात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत आणि त्यांना जे हवे त्या नेतृत्वाच्या उपस्थितीत आणि इन कॅमेरा आपण बैठक घेऊ, मीडियाला आमंत्रित करतो, सर्व तुमच्या मीडियाच्या संपादकांना बोलव, एकदा चर्चा तर होऊन जाऊ दे। निश्चित तुम्हाला काय पाहिजे, निश्चित आम्ही काय देतोय। 2017 साली देवेंद्र फडणवीसांनी सगळे सोयऱ्याचं देखील नोटिफिकेशन काढलेलं आहे। लोकांची दिशाभूल करताय तुम्ही, जे कोंढरे पाटलांनी सांगितलं, जे आम्ही सांगतोय, चंद्रकांत दादा पाटील सांगतायत, एकदा जे 2017 मधलं नोटिफिकेशन आहे त्यामध्ये स्पष्टपणे सगळे सोयऱ्याचं देखील नोटिफिकेशन आहे। माझ्या मते तरी ती मान्य झाली आहे, त्यांना जर मान्य नसेल तर त्यांनी चर्चेला यावं, माझी विनंती। माझं धमकी देतात पाडापाडीची, कोणीच का बोलणार नाही, भाजपचे आमदार चुरून भेटतात त्यांना, ही कुठली दहशत? बघा, मला कोण भेटतात माहीत नाही, पण एक भाजपाचा आमदार म्हणून, मराठा समाजाचा आमदार म्हणून मराठ्यांच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ मी तयार आहे। मला जाऊन कोणाला लपून भेटायचं, दाटून भेटायचं ही माझी सवय नाही। मी मराठा आहे, मी अंगावर आलं तर शिंगावर घेतो, शिंगावर आलं तर अंगावर घेतो, त्यामुळे मी मराठा आहे। मी मनोज भाऊंचा आदर करतो आणि मनोज भाऊंना मी पुन्हा एकदा सांगतो, मला प्रचंड असंख्य हजारो फोन माझ्या कॉल डिटेलमध्ये आहेत, धमकीचे फोन, शिवीगाळाचे फोन, मी तक्रार केली नाही, मी तक्रार करणार नाही, माझ्या भावंडांच्या विरोधात मी तक्रार करणार नाही। पण मी पुन्हा सांगतो, कदाचित मनोज भाऊंना कोणतरी मिसगाईड करते, एकदा आमच्यासारख्याबरोबर बसा, चर्चा करा, तज्ज्ञ लोकांना बोलवा, तज्ज्ञांबरोबर चर्चा करा। आम्ही जर अडाणी असू, आम्ही शहरी असू, आमच्याबरोबर बसू नका, पण आम्हाला पुढाकार घ्यायला लावा। काल आमची एक लेक त्यांच्याकडे गेली, ती म्हणाली की मला फी भरायला पैसे नाहीत,
सरकारने जे नोटिफिकेशन काढले ते चुकीचे आहेत. मनोज भाऊ तुम्हाला सांगतो, अशी सगळी लेकरं माझ्या कार्यालयात पाठवा, त्यांच्या जाण्या येण्याचे भाड्याचे पैसे देखील मी देतो, त्यांना मदत मी करतो. पण कॅमेरा समोर येऊन सरकार काहीतरी चुकीचं करता ही भूमिका बंद करा. धन्यवाद. छगन भुजबळ शरद पवारांकडे जातात आणि म्हणतात की पवारांना मार्ग काढा. पवार तुम्ही का बोलत नाही? हे बघा, सरकारमध्ये सत्तेमध्ये तुम्ही आहात. सरदत विरोधी बघा, पक्षाकडे ऐसा का आहे नाही की तुम्ही भूमिका मांडता? एवढी मोठी समाजाची भूमिका घेत असताना राज्यातील सर्व पक्षाचं मत काय ही भूमिका पाहिजे. शरद पवार हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. राजकीय मीही त्यांच्यावर टीका करतो, टीका करत राहणार. परंतु अशा प्रकारची भूमिका घेत असताना 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं हे तरी जनतेसमोर येऊन सांगावं. त्यामुळे शरद पवारांना ते विचारायला गेले होते की 4 वेळा मुख्यमंत्री असताना तुम्ही काय केलं आणि नाही केलं तर आता काय करायचं, असं कदाचित असावं असं माझं मत आहे. धन्यवाद. असं आहे, जरांगीची मागणी असंविधानिक आहे, सगळ्यांना माहिती, सगळ्या राजकीय पक्षांना माहिती, पण जाहीरपणे सरकारमधून कोणी का सांगत नाही? सरकारमधून कोणतरी खतपाणी घालते त्यांना. मी स्पष्टपणे सांगतो, जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाची भूमिका अतिशय स्पष्ट आणि चांगली आहे. त्या भूमिकेचं मी समर्थन करतो. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. या भूमिकेमध्ये जात असताना एकत्रितपणे त्यांचा गैरसमज दूर करायचा असेल तर त्यांनी चर्चेला यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.